पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धैर्यशील माने यांनी घेतला शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा। कोयना व राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। त्यामुळे शिरोळ तालुक्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। तालुक्यातील अनेक मार्ग पाण्यामुळे बंद झालेले आहेत। अनेक गावातील नागरिकांनी जनावरांना घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे। या शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीचा शनिवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांनी आढावा घेतला। यावेळी कुरुंदवाड येथील पुलावर जाऊन पंचगंगा नदीच्या पाणी पातळीची पाहणी केली। तसेच कुरुंदवाड येथे स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या निवारा केंद्राची पाहणी करून त्यांना धीर दिला। पावसाचे प्रमाण वाढल्यास नागरिकांनी कोणताही अट्टाहास न करता प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे वेळी स्थलांतर करून सहकार्य करावे असे आवाहन केले। दरम्यान तहसीलदार कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यातील महापुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला। आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागांना कडक सूचना करण्यात आल्या। यावेळी तलाठी, कृषी सहाय्यक, वायरमन यांनी पूर परिस्थितीच्या काळात मुख्यालयी राहावे, अन्यथा कडक कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, प्रांताधिकारी मौसमी चौगुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, डीवायएसपी रोहिणी साळुंखे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, नायब तहसीलदार योगेश जमदाडे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर तसेच पाटबंधारे व कृषी महावितरण, नगरपालिका, बांधकाम, आरोग्य यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। केके न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल कांबळे।